देशातील लोकशाही व्यवस्थेचा आत्मा असलेल्या संविधानाची भाजप सरकारच्या काळात पायमल्ली सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांबरोबरच जनसामान्यातूनही होतोय. भाजपकडून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व असलेल्या संविधानावरच भाजपकडून हल्ला केला जात असल्याचं इंडिया आघाडीच्या वतीनं संविधान बचावचा नारा देत गावागावांमध्ये संविधान बचाव दिंडीच्या माध्यमातून संविधान बचावची चळवळ उभी करण्यात येतेय. आज सकाळी कसबा नूल इथं स्वातंत्र्य सैनिक मारुती काळे आणि त्यांच्या पत्नी अक्काताई काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दिंडीची सुरुवात करण्यात आली. दिग्विजय कुराडे यांनी संविधान वाचन केलं. यावेळी गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केली. देशभरातील सध्याची परिस्थिती पाहता संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनी एकजुटीनं लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख टाळत संविधान मोडून काढणारे कष्टकऱ्यांच्या जीवावर चैन करतायत असा टोला लगावला. यांचं जगणं, यांचे कोट, यांचे चष्मे, यांची घड्याळ, यांची विमानं ही आमच्या कष्टकरी माणसाच्या घामातून आलेली असतात. ते आमच्या जीवावर चैन्या करतात. हा देश मात्र इथला शेतकरी आणि कामगार चालवतो हे आपण विसरून चालणार नाही. या संविधानानं या शेतकरी आणि कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, दलित आदिवासींच्या, भटक्या विमुक्तांच्या, स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम घडवलेला आहे. कसबा नूलमधून सुरू झालेल्या संविधान बचाव दिंडीतील मान्यवरांनी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी संविधान बचाव, देश बचाव, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. हातात आणि डोक्यावर संविधान घेऊन काही जण या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिवसभरात नूल त्याचबरोबर मुतनाळ, हटणी या गावात संविधान बचाव दिंडीच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत संविधानाबाबत जागृती करण्यात आली. संविधान बचाव दिंडी मुतनाळमध्ये पोहोचल्यानंतर बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. उद्या गुरुवारी ही दिंडी गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात जाणार आहे. यानंतर 3 मार्चला चंदगड तालुक्यात तर 8 तारखेला आजरा तालुक्यामध्ये दिंडी पोहोचणार आहे. एकूण 13 दिवस संविधान बचाव दिंडी चालणार आहे. दिंडीच्या शुभारंभावेळी सरपंच प्रियांका यादव, काँग्रेसचे चंदगड तालुक्याचे नेते गोपाळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, शहराध्यक्ष के पोवार, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, कॉम्रेड संपत देसाई, सचिन घोरपडे, अनिल घाटगे, सुभाष देसाई, विद्याधर गुरबे, रामराजे कुपेकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांसह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.